जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी प्रेमी. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि खूप अतिशय उष्णता आहे. जीव कासाविसा होतोय. हो, थकवा खूप येतोय आणि जणू असं वाटतंय का सूर्य आणि चंद्र आग ओकताय. हो, डोकं भनभन करतंय. कुठलंही काम करण्याची इच्छा नाही. सारखा थकवा. बघा काय करायचंय. प्राथमिक चिकित्सालय म्हणजेच अर्थात आपलं स्वयंपाक घर हे मात्र लक्षात ठेवा. तर आपल्या ऋषी मुनींनी, साधू संतांनी जे सांगून ठेवलं ना, त्याच्यावरती आपल्याला लक्ष देणं किंवा त्याच्यावरती प्रकाश टाकणं हे अतिशय गरजेचं आहे. तर बघा, बेलापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. बेल, खस म्हणजे हा एक वाळा आणि बेलाचं सरबत सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा बी 2-2 चमचे किंवा 4-4 चमचे पाण्यामध्ये टाका आणि पिऊन घ्या. ताबडतोब ऊर्जा येते शरीरामध्ये आणि ताबडतोब जी सुस्ती येते, जो आळस येतो तो निघून जातो. हो, अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा समजा तुमच्याकडं वाळाही नाही आहे, बेलही नाही आहे, गुलाबही नाही आहे, कुठलंही सरबत नाही आहे, तर अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचं काही चंद्रभेदी प्राणायाम. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजव्या नाकपुडीने सोडून द्यायचा. जिभेने घ्यायचा, नाकाने सोडून द्यायचा. शीतकारी. तोंडाने घ्यायचा, दाताने, नाकाने सोडून द्यायचा. तर सगळ्यांनी करा. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.